या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 94 23 59 12 59 80 87 55 16 79. श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसर, होम मैदान व नंदीध्वज मिरवणूक मार्गाची आज सोलापूर महानगरपालिका व पोलीस आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्तपणे पाहणी दौरा केला. सालाबाद प्रमाणे श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या नंदीध्वज मार्ग पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. त्याची सुरुवात आज नंदीध्वजाचे प्रमुख मानकर श्री राजशेखर हिरेहब्बू यांच्या वाड्यापासून यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू यांनी पोलीस आयुक्त S. राजकुमार, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आदींच्या प्रमुख उपस्थितीत नंदीध्वज मार्गाचा पाहणी दौरा केला. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील 12 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान श्री सिद्धेश्वर यात्रेचे विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजित केलं जातं. या दरम्यान 12 जानेवारी पासून यात्रेला 68 लिंगास तैलाभिषेक केला जातो. शिवाय त्याच दिवशी मानाच्या 7 नंदीध्वजाची मिरवणूक काढून श्री सिद्धेश्वर यात्रेस सुरुवात केली जाते. सोलापूर शहरात श्री सिद्धरामेश्वरांची नंदीध्वजाची मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघत असून त्या अनुषंगाने यात्रेच्या काळात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात येईल. तसेच यात्रेच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस आयुक्तालयाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी यावेळेला दिली. तसेच महापालिकेच्या वतीनं मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील खड्डे बुजवणं, विद्युत दिवे चालू स्थितीत ठेवणं, आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हॅलोजन लावणं, मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून टाकणं, श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगेतील परिसर व मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची साफसफाई करून जंतुनाशक फवारणी इत्यादी कामं हाती घेण्यात आले. यात्रेच्या दरम्यान पालिका प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली. यात्रेच्या पूर्वी प्रशासनाकडून सर्व कामं पूर्ण केली जातील अशी अपेक्षा व्यक्त करताना यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू म्हणाले, पोलीस आयुक्तालय आणि सोलापूर महानगरपालिकेकडून यात्री काळात मोलाचं सहकार्य लाभतं. असं सहकार्य यंदाच्या वर्षी देखील मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शिरडकर, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर, हिदायत मुजावर, विद्युत विभागचे राजेश परदेशी, उद्यान अधिकारी किरण जगदाळे, सफाई अधिकारी अनिल चराटे, बिपिन धुम्मा, जयप्रकाश आमनगी आदी मान्यवर उपस्थित होते. आज आपलं सिद्धेश्वर महाराजचे जानेवारी 13, 14, 15 दिवस जे होणारे कार्यक्रम जे आहेत त्यानुसार आमच्या पूर्ण मार्ग आणि जे ठिकाणी कार्यक्रम होणार आहे, गर्दी जमणार आहे, त्या ठिकाणी पोलीस विभाग आणि कॉर्पोरेशनच्या संयुक्त भेट स्पॉट व्हिजिटसाठी आज आलेले आहे. आणि नियोजकाकडून पण आम्ही ऐकून घेतलेलं आहे, त्यांच्या काय अडीअडचणी त्यांनी सांगितलेलं आहे, त्याचं जे काही सोल्युशन्स काढायचे त्याबद्दल आमचा इच्छा चालू आणि सर्व स्पॉट व्हिजिट झाल्यानंतर जे दरवर्षी चांगला बंदोबस्त पोलीस विभागाकडून होत आहेत आणि ते कसा इम्प्रूव्ह करायचे, आणखी जनतेला काय सुविधा देण्यात येईल, मागच्या वर्षी काय कमतरता असलं तर ते कसं पूर्तता करायची, त्या दृष्टीने आमचं नियोजन राहील. कलेक्टर ऑफिस पण 2 वेळ या विषयावर बैठक घेतलेल्या आहे आणि त्यांनी पण आम्हाला जे काही सहकार्य लागेल ते पूर्ण करणार आहे. कॉर्पोरेशन, कलेक्टर ऑफिस आणि पोलीस आयुक्तालय अशा आमच्या संयुक्त प्रयत्न पूर्ण जनतेला कुठलाही प्रकारचा त्रास नसताना हे 3 दिवसाचा कार्यक्रम आणि पूर्ण गटायात्रा होईल असं आमच्या अपेक्षा. मार्गाच्या बाबतीमध्ये अनेक वेळा त्याची चर्चा केली जाते आणि अक्षरेच्या वेळी हा सर्वात मोठा प्रश्न आहे की मार्गाच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाकडून असे वेगळे काही नियोजन असू शकते. दरवर्षी गर्दी वाढत जात आहे, मार्ग तेवढाच आहे आणि जे बाकी इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर ते आजूबाजूच्या कॅरेजवेला नंबर ऑफ व्हेकल्सपासून सर्व वाढत जात आहे. त्यामुळे अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चरमधून आम्हाला क्राऊड मॅनेजमेंट करण्यात येते आणि ते बॅरिकेडिंग्स असो किंवा इतर 2 आणखी 50 मीटर अगोदरपर्यंत बॅरिकेडिंग लावून आम्ही जे पब्लिक पायी चालण्यासाठी किंवा पायी उभे राहण्यासाठी त्यांना जे जागा मिळेल ते जास्ती करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न. काय आव्हान कराल सोलापूरकरांना आणि भक्तांना प्रशासनाकडून? हे एक सोलापूरला एक मुख्य धार्मिक कार्यक्रम आहे. ते धार्मिक भावनेने सर्वांनी सहभाग घेऊन आशीर्वाद घ्यायचे. बाकी यात कुठल्याही प्रकारच्या हे एक मूळ उद्देश आहे एक धार्मिक कार्यक्रम आहे. त्याच भावनेने सर्वांनी सहभाग घेतला तर कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी येणार नाही. धन्यवाद. नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो.
यावर्षी दिनांक 12 जानेवारीपासून सोलापूर ग्रामीण सीतारामेश्वरांची यात्रा संपन्न होती आहे. या यात्रेमध्ये आज या हिऱ्याभोईंच्या वाड्याच्या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत आणि यात्रेमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या हिऱ्याभोईने यापूर्वीच महापालिकेला कळवलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आपण महापालिकेच्याकडून ती तयारी चालू केलेली आहे. त्याचबरोबर ज्या काही महापालिकेच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपल्याला प्रतिवर्षीप्रमाणे निश्चितपणे पूर्ण करून यात्रेमध्ये कुठेही गालबोट लागणार नाही याची सर्वतोपरी दक्षता या माध्यमातून घेण्यात येत आहे. ग्रामदैवत शिवयोगी सिद्धारामाची यात्रा उद्या दिनांक 12/1/2025 पासून सुरू होत आहे. तत्पूर्वी नंदिध्वजाचा जो मार्ग आहे 68 लिंग मार्ग तो पाहणी करण्यासाठी आज हिऱ्याभोई वाड्यापासून या शहराचे पोलीस आयुक्त मान्य एस राजकुमार साहेब, DCP कबाडे साहेब, DCP काळे मॅडम, ACP वाहतूक शाखेचे ACP खैरोडकर, नंतर ACP कोमल साहेब व सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी व महापालिकेचे उपायुक्त माननीय कारंजे साहेब व त्यांचे सर्व अधिकारी सर्वांनी मिळून आज 68 जे नंदिध्वजाचा जो मार्ग आहे तो मार्ग फिरून काय प्रॉब्लेम्स आहेत आम्ही एक 8 दिवसाखाली नंदिध्वजाला गाडीवर जाऊन कुठं काय प्रॉब्लेम आहेत ते पूर्ण प्रॉब्लेम एका म्हणजे एका ह्याच्यावर पाठवून दिलं होतं. त्याप्रमाणे आता काही काम चालू आहे. तर पुढचं काय काम आहे तर आजही त्यांना रिपोर्ट देणार आहे. माझ्या अंदाजानं रोडचं काय जास्त प्रॉब्लेम नाही, फक्त आहे तो झाड आणि केबलवर ह्याचाच जास्त प्रॉब्लेम. आणि त्यानंतर ट्रॉफिकचं आम्हाला कुठं प्रॉब्लेम ते सांगितलं ACP साहेबांना. त्याप्रमाणे त्यांनी सर्व काही आम्ही कारवाई करून आपलं काम करून देतो म्हणून सर्वांनी ग्वाही दिली. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, ऑथरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चट्टीनाड, ACC सिमेंट, अल्ट्राटेक लिक्विड, एरलडाइट, बिर्ला शक्ती, बांगर, ज्वारी सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, वॉटरप्रूफ एक्सपर्ट, क्रिस्टल कंपनीचे AAC ब्लॉक्स, पत्रा शेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील, अँगल्स, चॅनेल्स, स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील. प्रोप्रायटर राजय्या गज्जम. 9423 59 12 59, 80 87 55 16 79. पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC, अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाखे फेवर्स समोर, सोलापूर.